मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। स्मार्टर देना है तो कहाँ जाएगा दबोच लेंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। साहेब, रॉकी, असं अचानक काही न कळवता कसं काय आलास? मला पडलेल्या प्रश्नांची ठोस उत्तरं हवी होती, म्हणून न विचारता मी डायरेक्ट निघून आलो. बोल. श्रुतिकाचा खून झाला तेव्हा मी मैत्रेवर संशय घेतला. त्यांच्यातील आधीच्या दुश्मनीमुळे तिला बदला घ्यायचा असेल असं मी समजत होतो. पण आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय की खून तृप्तीने केलाय. पण का? ती तर आमच्या ओळखीची ना पाळखीची. मग तिने माझ्या बहिणीचा खून का केला असेल? करेक्ट. अगदी हाच प्रश्न आम्हाला पण पडला. आमच्या परीने आम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली आहेत, पण आम्हाला असं वाटतंय की या प्रश्नांची थेट उत्तरं तुला मिळाली पाहिजे. कोण उत्तर देणार? दगडू मामा, कारण तोच त्या घरात राहतो. त्याचं मैत्रेवर आणि तिच्या गटातल्या लोकांवर अगदी बारीक लक्ष असतं. ठीक आहे साहेब, आजच त्यांना गाठतो आणि विचारतो. येतो साहेब. अक्का, आजच राव साहेबाला भेटून आलो, तरी पण आता काहून फोन करून राहिली ते? त्यांना नक्कीच मैत्रीबद्दल काहीतरी बोलायचं असणार. मामा, अरे त्यांना वाट बघायला नको ना लावूस तू. फोन उचल पटकन. हो ग बाई, हो, घेतो फोन. हा, बोला ना साहेब. तुमच्या घरातल्या त्या डॉली आणि शोभा त्या कुठे आहेत आता? आहे ना साहेब, इथंच आहे, आजूबाजूलाच आहे. काय झालं साहेब? सांगतो, पण फोन आधी स्पीकरवरती टाका. हो हो, टाकतो साहेब. हा बोला साहेब, स्पीकरवर टाकलाय. आता आम्ही जे सांगणार आहोत ते अगदी नीट लक्ष देऊन ऐकायचं. हा बोला ना साहेब. तो रॉकी येईल तुम्हाला भेटायला. तो तुम्हाला श्रुतिका आणि तृप्तीबद्दल विचारेल. त्याला तेच सांगायचं जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कळलं का? हो साहेब, आम्ही याआधी तुमच्या शब्दाबाहेर नव्हतो आणि ह्याच्या पुढे पण असणार नाही. तुम्ही फक्त बोला साहेब. त्यांनी कितीही उलट सुलट पद्धतीने प्रश्न विचारले ना, तरी त्याला एवढंच सांगायचं की तृप्ती ही मैत्रेसाठी अंडकवर काम करत होती. घरकामाच्या आड ती मैत्रेच्या शत्रूंना संपवायचं काम करायची, आणि तेच तिने श्रुतिका बरोबर केलं. ही स्टोरी जरा रंगवून सांगायची, पण अति नाही करायचं. कळलं का? हो साहेब, हो हो. सगळं काही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच होणार आहे. आणि तुम्ही काळजी करू नका. रॉकी. हा बोल रॉकी. हा ठीक आहे ठीक आहे. अक्का, तो जे काय बोलायचंय ना ते भेटूनच बोलणार आहे. त्याने फक्त कुठं भेटायचं ते सांगितलं.
दादा तुला एक गोष्ट लक्षात येते? कोणती अक्का? या सगळ्याच्या मागेही रावसाहेबांचा प्लॅन दिसतोय. आता रॉकी मैत्रीच्या विरोधात आहे. रावसाहेब रॉकी कडून मैत्रीचा काटा काढणार. काय डोकं आहे ना रावसाहेबांचं? मानलं पाहिजे. म्हणजे त्यांची ना स्टाईलच वेगळी आहे. आणि ते सुद्धा. ए बाई, तुझं ते रावसाहेब पुराण बंद कर. चला निघूया आपण. काय म्हणाले ताईसाहेब? येत आहेत ना जेवायला? अगं नाही म्हणाल्या. पोर हरवल्यापासून फारच हळव्या झाल्यात ग. हो ना, त्यातच आपण पण सारखा सारखा आग्रह करून त्यांच्या त्रासात भरच घालतोय असं मला वाटायला लागले. मला तर काय करावं ना हेच काही सुचत नाहीये. कमला मावशी, मला काय वाटतं, त्या म्हणतायत तसं आपण त्यांना थोडा वेळ एकटं राहू देऊयात. खरंय तुझं. आधी तिच्या काळजीमुळे ताईसाहेबांचं चित्त थाऱ्यावर नाहीये. थोडा वेळ जाऊ दे, एकटं सोडूया. एकदा का त्या शांत झाल्या की येतील आत. आपण तोवर वाट पाहूया. मावशी, अगं बघवत नाहीये ग ताईसाहेबांकडे. तू बोलला होता ना मॅटर सिरियस आहे म्हणून आम्ही पण सिरियस व्हायचं ठरवलं. हो, पण सिरियस व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं हेच कळत नव्हतं. मग मामाने ही मास्कची आयडिया दिली. तू बोल, तुला श्रुतिकाबद्दल जे बोलायचंय ना ते बोल. तुम्हाला कसं कळलं की मला श्रुतिकाबद्दल बोलायचंय म्हणून? सोनियाच्या ताटी ज्योती भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. अरे इथे माझी बहीण, माझी अक्का माझ्या नजरेआड थोडी जरी झाली तरी माझा जीव कसा विसरतो. इथे तर तुझ्या बहिणीच्या बाबतीत काळाच्या पडद्याआड का काय म्हणता ना ते तसं घडलंय. अरे मग तू तिच्याबद्दलच बोलणार ना? बरोबर बोलताय मामा तुम्ही. माझ्या बहिणीच्या बाबतीत हे असं काय घडलंय ना तेव्हापासून मला एकच प्रश्न पडतो, का त्या तृप्तीने माझ्या बहिणीचा का खून केला असावा? मामा, तुम्ही माझ्या बहिणीला ओळखत होतात आणि त्या तृप्तीला ओळखायला लागला होतात. तुम्हाला माहित असेल ना की तिने का केला असेल माझ्या बहिणीचा खून? अंडर कव्हर सिक्रेट एजंट. काय? तृप्तीची दुसरी ओळख नाही कळलं. आम्ही या तृप्तीला आता ओळखत असलो ना तरी आमच्या मैत्रीला आधीपासून ओळखतोय. ही तृप्ती आधीपासून मैत्रीसाठी काम करते. अरे हे मोलकरीन वगैरे हे सगळे दाखवायचे दाते. खरं तर ती सिक्रेट किलर आहे. जो कोणी मैत्रीच्या आड येईल ना त्याला संपवायचं हेच तिचं काम आहे. अरे अनेकांचा काटा काढला तिने मैत्रीच्या सांगण्यावरून. म्हणून तर आपले रावसाहेब सोडून मैत्री समोर उभं राहण्याची कोणी हिंमतच करत नाही. आता मैत्रीच्या बाजूने विचार केला ना ते तिचं सगळं चुकतंय असं नाही म्हणता येणार. एवढा मोठा बिझनेस सांभाळायचा म्हणजे हे करावंच लागणार ना. शेवटी तो एक बिझनेसचाच भाग झाला ना. हा, पण तुमच्या बहिणीच्या बाबतीत असं करायला नको होतं. हो ना, बिचारी मनाने किती चांगली होती ना. ती आपल्याशी बोलायला लागल्यावर असं वाटायचं तिने आपल्याशी बोलतच राहावं. बोलायला गोड, मनाने अगदी निर्मळ होती. मैत्रीला आपल्यापेक्षा दुसरं कोणी श्रीमंत होऊ नये असं वाटतं आणि लोकांनी फक्त आपल्यालाच चांगलं म्हणावं, दुसरं कुणाला म्हणू नये असंही तिला वाटतं. तिला ना आजारच आहे हा. तिने ह्याच आजारामुळे अनेक लोकांची मदत घेऊन खून केले. या वेळेस तृप्तीची मदत घेतली आणि त्या सगळ्या पापातून बाहेर यायला ती दान धर्म करत असते. आणि लोकांना वाटतं ती खूप मोठी उद्योगपती आहे.
अरे ती काय ते आम्हालाच माहिती ना. का डॉन येते, डॉन, लेडी डॉन. यावेळेस मैत्री जेलमध्ये गेली म्हणून तिने स्वतःच्या सुटकेसाठी तृप्तीचा बळी दिला, नाहीतर केव्हाच तिचं सत्य समोर आलं असतं. जाऊ दे ना आता, या विषयावर आपण किती काही बोललो तरी कमीच आहे ना. आणि आम्ही तरी काय बोलणार ना, शेवटी आपलेच दात आणि आपलेच होठ आणि आपलीच माणसं घेतात आपल्या रक्ताचा घोट. थँक्यू. तुमच्याशी बोलून आज खूप काय कळ. पण पटलं ना? हा, नाही म्हणजे तुला खटकलं ना? अरे मैत्रीबद्दल असं कोणी काही सांगत असलं म्हटल्यावर. हा म्हणजे तिच्याबद्दल कोणाला वाईट ऐकायची सवय नाही ना, त्यामुळे खटकणारच. बरंच काही कळलंय, बरंच काही नव्याने समजलंय, काही खटकलंय आणि काही पटलंय. चला येतो मी. तुला काय वाटतं मामा, आपल्या बोलण्यावर याचा विश्वास बसला असेल का? डॉली, आपण आपलं पाठांतर चोख बोलून दाखवलं. आता याच्या पुढे हा रॉकी आणि तो रावसाहेब त्यांचं ते बघून घेतील. सॉरी टू से मॅम, पण तुमच्या शक्तीला किडनॅप करण्यात आले. स्वतःला तिचे वडील म्हणणाऱ्या वसंतानं किडनॅप केले तिला. शक्ती, तू जिथे कुठे आहेस तिथून प्लीज परत ये ना. अजून किती तू तुझ्या आईला त्रास देणार आहेस, किती माझी परीक्षा बघणार आहेस. मला खात्री आहे मला सोडून तू फार काळ दूर राहूच शकत नाहीस. तू येणार, तुझ्या आईच्या आठवणीनं तू लवकरच परत येणार. माझं मन मला तसं सांगतंय. प्लीज परत ये. ताईसाहेब, हवेत खूप गारवा आहे आज आणि पावसाची पण लक्षणं दिसत आहेत. ताईसाहेब, मी काय म्हणते, तुम्ही आज चला ना. नाही, ते शक्य नाही. हो ताईसाहेब, चला ना आत. ताईसाहेब, आम्ही दोघी कायम तुमचं सगळं ऐकत असतो, कधीतरी आमचं पण ऐका ना. चला ना आतमध्ये. ताईसाहेब, मी तुम्हाला एकदा नाही सांगितलं ना. ताईसाहेब, तुम्ही जर नाही म्हणत असाल ना तर आम्ही दोघी पण इथेच बसतो. हो हो, आम्ही पण इथेच बसतो. प्लीज कबलाई, मला प्लीज एकटीला राहू द्या ना. मी येईन माझी आत. प्लीज जा तुम्ही. तुमची शक्ती तुमच्या सोबत असेल ना तर त्यांना आमच्या औषधाची सुद्धा गरज भासणार नाही. उठलीस होय पोरी? अगं तू कधी एकदा डोळे उघडतेस याची मी वाटच बघत होतो बघ. बाबा, मी इथे कशी आले? मी घेऊन आलोय तुला. पण का? मी हॉस्पिटलमध्ये आल्यावर आईला बरं वाटणार आणि तिला बरं वाटल्यावर मी पुन्हा माझ्या मैत्रिणीकडे निघून जाणार असं ठरलं होतं. ते मला काय माहित नाही बघ. असं का बोलतोयस तू बाबा? हे बघ, तू आता इथं जी काय आलीस ती कायमची. आता यापुढे तुला मी कुठंच जाऊ देणार नाही. नाही बाबा,
हे चुकीचं आहे. गीताईच्या काळजीने मी मैत्रेय आईला न काही सांगता घराबाहेर पडले होते. मी जर घरी नाहीये हे तिला कळलं तर तिला काय वाटेल ह्याचा पण विचार कर ना. तिच्या बाबतीत हे फसवण्यासारखं होणार नाही का? हे बघ, मला आता कुणाच्या बद्दल विचार करायची गरजच वाटत नाही. पण मला गरज वाटतेय. मला इथे यायचं नसतानाही मी इथे आलीये कारण ए बाबा, तू मला चहा चपाती दिलीस त्याच्यानंतर मला झोप लागली. बाबा, मला झोप येईल असं तू त्या चहामध्ये काय घातलं होतंस? नाही नाही, कुठं काय, काहीच नाही. आता मला या विषयावर काय बी बोलायचं नाही बघ. बोला मॅडम, माझ्या शक्तीबद्दल काही कळलं का? तुम्ही असं समजा शक्तीमध्ये आणि आमच्यामध्ये फार कमी अंतर उरलंय. मला काही माहित नाही, मला फक्त माझी शक्ती हवी आहे. तुम्ही काहीही करा प्लीज. आम्ही तिच्याच मागावर आहोत मॅडम. पुढच्या काही तासांमध्ये तुमची शक्ती तुमच्या जवळ असेल. शब्द देते मी. ठेवते मॅडम फोन. मॅडम, काय म्हणायला जज मॅडम? त्या म्हणाल्या जीव देणं हा काय उपाय नसतोय आणि यापुढे असं काय पण करायचं नाही. आणि दर आठवड्याला लोकल पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट पण करायला सांगितले. त्यांनी जे करायला सांगितले ते सगळं व्यवस्थित करायचं. हलगर्जीपणा करायचा नाही. होय मॅडम. जखम कशी आता तुझी? आता भरत आल्या. यापुढे स्वतःचीही काळजी घे. होय मॅडम. काय ग, कुणाला शोधतेस? ते शक्तीचा बाबा कुठे दिसत नाही. तुझी अशी पटकन सुटका होईल असं त्यांना वाटलं नाही, म्हणून ते गावी निघून गेलेत. तुझा आमच्या गाडीत जाऊन बस. आमचा स्टाफ तुला बस स्टॉप पर्यंत सोडेल. ठीक आहे मॅडम, येते मी. हा. सुर्वे काका. यस मॅम. हिला बस स्टॉपवर सोडल्यानंतर कुणीतरी सिव्हिल ड्रेसमध्ये हिच्या मागावर राहा. तिला कळणार नाही याची काळजी घ्या. तीच आपल्याला तिच्या नवऱ्यापर्यंत आणि पर्यायानं शक्तीपर्यंत पोहोचवणार. ओके मॅम. शक्ती. आजी. कशी आहेस तू पोरी? आजी, मी बरी आहे. आजी, बाबा म्हणतोय की. ऐकलंय मी सगळं. वसंता, ऐक माझं. आत्ताच्या आत्ता जा आणि या पोरीला तिच्या आईकडे सोडून ये. पोर तिच्या सख्या आईच्या कुशीत 2 घास सुखाने खाते, ते खाऊ दे ना तिला. का तू तिला फसवून या नरकात परत घेऊन आलाय? हे बघ आई, तू ज्याला नरक म्हणतेस ना, तो आधी आपल्यासाठी स्वर्गच होता. जोर आपल्यासोबत ही शक्ती होती. उपासमारीच्या दिवसात ही पोटभर जेवली तर आपली भूक भागत होती. ही आपल्यासोबत आहे हे बघूनच कधी कशाची कमी वाटली नाही बघ. ती आपल्यापासून दूर गेली, माझ्या सुखी संसाराची राख होऊन गेली बघ. ही गेल्यापासून आईबाप म्हणून आम्हाला कधी सुखाची झोप लागलीच नाही बघ. तुला माहित नाही आई, गीताला म्हणजे हिच्या आईला रातभर रडताना मी पाहिलंय. चुकून कवा डोळा लागलाच तर दचकून जागी होत हिला साथ घालताना मी बघितलंय. ही गेली आणि तिच्या खाण्यापिण्याची इच्छाच मेली बघ. आणि म्हणूनच आज अशी आजारपणाची वेळ आली तिच्यावर. ते काही नाही, मी हिला आता इथून कुठंच जाऊ देणार नाही. वसंता,
अरे जरा ऐक या म्हातारीचं. या शक्तीसाठी तुमची जर ही अवस्था झाली असेल, मग त्या जन्मदात्या आईची काय अवस्था झाली असेल याचाही विचार कर ना. विचार तू करायला पाहिजे होतास जेव्हा ही पोर आईबाप म्हणून आमच्या पदरात घातलीस. आज हे जे काही घडतंय ना त्याला जबाबदार कोण तर तू आहेस. हो आहेच मी जबाबदार. पापी आहे मी. एका पोरीला तिच्या सख्ख्या आई बापापासून तोडायचं पाप केलंय मी. आज वेळ आली त्या पापातनं कायमचं मोकळं होण्याची. म्हणजे तू काय करणार आहेस? जे काय करायचे ना ते तूच करणार आहेस. पोलिसांना स्वतः फोन करून तू या पोरीला त्यांच्या ताब्यात देणार आहेस. नाही, अजिबात नाही आणि शक्यच नाही. मी पोलिसांना कळवणार नाही आणि माझ्या पोरीला इथून कुठेच घेऊन जाऊ देणार नाही. अरे असं रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच काय ते होऊन जाऊ दे. आता मला बघायचंच आहे माझ्या पोरीला माझ्यापासून कोण हिसकावून नेतंय ते. बाबा प्लीज दार उघड ना. प्लीज बाबा दार उघड ना. ए वसंता, लेकरा हात जोडते तुझ्या समोर. असं करू नकोस ना वसंता. लेकरा चुकतोयस.